अस्सलाम वालेकुम. प्रिय विद्यार्थी मित्र, याआधी आपण 2 संतवाणीचा अभ्यास केला आहे. तर आज आपण नवीन पाठ अभ्यासूया. या पाठाचे नाव आहे शाल. शाल म्हणजे वस्त्र, सम्मान चिन्ह आहे. बच्चों, आप सबको मालूम है कि शाल का इस्तेमाल कहाँ कहाँ किया जाता है. ठंड से बचने के लिए, शादी के मौके पर और किसी की इज्जत अफजाई के लिए शाल का इस्तेमाल किया जाता है. आता आपण लेखकाचे परिचय पाहूया. लेखक म्हणजे मुसन्निफ. उर्दू में इसे क्या कहा जाता है? मुसन्निफ कहा जाता है. लेखकाला शालविषयी कोणकोणते अनुभव आले याच्याविषयी या पाठात आपण अभ्यास करूया. यानी क्या क्या उनको तजुर्बात शाल के बारे में हासिल हुए, इसके बारे में हम इस सबक में पढ़ेंगे. या पाठाचे लेखक राग जाधव यांचा परिचय पाहूया. राग जाधव यांचे पूर्ण नाव रावसाहेब गणपतराव जाधव. जन्म बडोदा येथे झाला. त्यांची दिनांक 24 ऑगस्ट 1932 मध्ये त्यांचा जन्म झाला आणि पुणे 2016 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. कवी, समीक्षक, ललित लेखन, साहित्याची जाण आणि बहुआयामी समीक्षा वृत्ती यातून त्यांची समीक्षा विकसित झाली आहे. व्यापक वाङ्मय दृष्टिकोन आणि चिंतात्मकता ही त्यांची समीक्षेची वैशिष्ट्य आहे. बहुआयामी म्हणजे काय? ऑलराऊंडर. त्यांची कविता, समीक्षक, ललित लेखन याविषयी त्यांनी आपले लेखन केलेले आहे. त्यांच्या समीक्षा विषयक लेखकाची 30हून अधिक पुस्तके आहेत. समीक्षाविषयी त्यांचे 30हून अधिक पुस्तके लिहिलेली आहेत लेखकांनी. त्यांचे साहित्य आणि सामाजिक संदर्भ, आनंदाचा डोह, निळी पहाट, आधुनिक मराठी कवित्रियांचा कविता, साठोत्तरी मराठी कविता व कवी, आगळी वेगळी नाटक ही समीक्षात्मक पुस्तके. वियोग ब्रह्म, मावळतीचा कविता हे कविता संग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे. 1970 ते 1990 या काळात ते विश्वकोशाचे संपादनात सहभागी होते. आता आपल्याला माहिती आहे 9वीमध्ये आपण शिकलेलो आहोत विश्वकोश हा पाठ. त्याची संपादनातही लेखकांनी आपला सहभाग केला होता. आता आपण पाठाविषयी माहिती घेऊया. शालीभोवती असलेले लेखकाच्या आठवणी या पाठातून व्यक्त झाल्या आहेत. लेखक आता तुम्हाला माहिती आहे लेखकांनी एवढं सगळं लिहिलेलं आहे. त्यांना खूप प्रसिद्धी मिळालेली आहे आणि वेगवेगळ्या ते ठिकाणी गेले असेल त्यांना वेगवेगळ्या शाली सन्मानारूपाने भेटल्या आणि त्या शालीच्या त्यांच्या आठवणी या पाठात त्यांनी व्यक्त केले आहे. शाल ही प्रतिकात्मक आहे. शालीमुळे येणारे शालीनताचे संदर्भ अंतर्मुख करणारे आहे. आपल्याला शाल मिळाली म्हणजे काय मिळतं? शाल म्हणजे काय? सम्मान. जसं आपल्याला जास्तीत जास्त सम्मान मिळत जाते तसं आपली शालीनता काय होते? जाते, असे लेखकाचे मत आहे. शालीनता म्हणजे काय? विनम्रता. आता आपल्याला कुठंही गेलं आणि आपल्याला सन्मान केला गेला तर आपण सर्वात काय करतो? आपल्याला श्रेष्ठ समजू लागतो आणि श्रेष्ठ समजामुळे आपली जी नम्रता है ती जाते. तो बच्चों यहाँ क्या बताया जा रहा है? शाल हमको जब कोई इज्जत अफजाई देते तो हम लोगों के सबसे हम क्या समझते? अपने आप को अलग समझते, बेहतरीन समझते, अपने आप को आला समझना शुरू करते. इस वजह से क्या होता? हम में कुछ फ़ख्र आ जाता और ये जो शालीनता रहती है अपने इसमें नरमायत, आजीज़ी की मिजाज जो वो है क्या होती है? ख़त्म होती जाती है. ये बारे में लेखक यहाँ बताना चाहते हैं. पाठातील औदार्याचे उदाहरण हे माणसाची संवेदनशीलता जपणारे आहे. वस्तूच्या संदर्भातील आठवणीचे मोल महत्त्वाचे असते. आता आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या वस्तू मिळतात आणि त्याविषयी आपल्याला काय असते? वेगवेगळ्या आठवणी असतात. कोणतीही निर्जीव वस्तूशी निगडीत असलेले संदर्भ मानवी भावना तळत ठेवतात. यहाँ पे क्या बता रहा है?
जो चीज़ें मिलती अपने को, जो वस्तु मिलती, वस्तु मतलब चीज़ें, वो कैसे रहते, निर्जीव रहते, लेकिन उसके बारे में अपने जो मानवीय भावना रहते, जैसे हमको पहला पहला इनाम मिलता है स्कूल में, वो इनाम हम क्या करते, बहुत दिनों तक वैसे ही उठा के रखते, उसका इस्तेमाल करते क्या नहीं, क्योंकि उसके पीछे क्या है, भावना, अपनी भावना यानी जज्बात। क्या रहते हैं इसके पीछे के जज्बात, हमें मिला हुआ पहला इनाम। वस्तूशी निगडीत कोणतीही आठवण असो अथवा प्रसंग त्यांचे मानवी संदर्भात सर्वथाने महत्त्वाचे ठरतात। उसके बारे में मतलब कोई भी चीज़ मिली, उसके बारे में हमारी जो आठवण रहती, आठवण यानी याद, वो जो याद रहती वो वो सबसे ज़्यादा हमारे लिए क्या रहती है, अहम रहती। मतलब हम सबक पढ़ना शुरू करेंगे। तर आता आपण पाठ वाचूया। एकदा मी पु ल देशपांडे यांच्याकडे काही कामानिमित्त गेलो होतो. काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो. तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले, तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? मी एका पायावर हो म्हटले. पु ल व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी हा मला मोठा गौरव वाटला. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सूटकेसमध्ये ठेवून दिली. वापरली मात्र कधीच नाही. पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून गेलो. तिथे नदीच्या काठाच्या प्रद्याशाळेच्या खोलीत मी राहत असे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखाली घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते, पण आई तिकडे बघतही नव्हती. मला मात्र रावले नाही. मी सुटकेसमधील पुलकीत शाल काढली, 5-50 रुपयाच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस. या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उबापेक्षा अधिक होती. कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलने गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरती असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही. एकदा ते मला म्हणाले, या शाली घेऊन घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. त्याच्या या बोलण्यातील उपरोधिक खोच माझ्याच नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी होती. शाल व शालीनता यांचा संबंध काय? खरे तर खरीखुरी शालीनता शालीविनाच शोभते. सुर्वे मुळातच शालीन. शालीच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही, कधी क्षीणही झाली नाही. आता आपण स्पष्टीकरण बघूया. यानी मैं बच्चों आप लोगों को मैं समझा रही हूँ, ध्यान से आप गौर से सुनो. एकदा मी म्हणजे कोण? लेखक राग जाधव. पु ल देशपांडे यांच्याकडे काही एका निमित्ताने गेलो होतो. यानी क्या कि पु ल देशपांडे जो एक लेखक है, महान लेखक है, उनके पास कुछ काम से उन्होंने गए थे. काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो. अब काम हो गया तो जाने की तयारी में थे. तेवढ्यात सुनीताबाई कोण आहेत? हे पु ल देशपांड्याची बायको आहे. मला थांबवले व विचारले, तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? तो उन्होंने उसकी पु ल देशपांडे की बायको क्या पूछी? सुनीताबाई उसका नाम है. उन्होंने बोले कि मैं तुमको शाल दूंगी तो चलेगा क्या? मी एका पायावर हो म्हटले. पु ल व सुनीताबाई यांनी मला शाल द्याव्या हा मला मोठा गौरव वाटला. लेखक एका पायावर हो म्हटलं म्हणजे चटकन तयार झाले. कारण पु ल देशपांडे आणि सुनीताबाई
हे महान लेखक त्यांना एवढं गौरव आणि सम्मान करत आहेत म्हणून ते काय झाले, पटकन तैयार झाले। तो बच्चों यहाँ पे उन्होंने क्या है, पुलह देशपांडे और सुनीताबाई उनको इज्जत के लिए शाल उनको प्रेजेंट किए और लेखक झट से तैयार हो गए। ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली, वापरली मात्र कधीच नाही। लेखक को उनके वो शाल की इज्जत इतनी प्यारी थी कि वो शाल को उठा के उन्होंने अपने एक सूटकेस में उठा के रख दी और कभी इस्तेमाल किए क्या, कभी इस्तेमाल किए ही नहीं। पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो। वाई हे महाराष्ट्र का शहर है। विश्वकोश की डिक्शनरी, मराठी की डिक्शनरी बनाई जाती थी, उसके सदर कौन थे, राघव जाधव। वहाँ पे वो वाई या शहर में गए। तिथे नदी काठच्या प्रज्ञा पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे। वो नदी के किनारे एक प्रज्ञा पाठशाला है, पाठशाला यानी स्कूल, उसके एक रूम में लेखक रहते थे। खोलीच्या दक्षिणेकडे खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या। जो उनकी रूम थी उसके शुमाली सिंध के जो खिड़कियां थे उसके कृष्णा नदी के छोटे से बहाव के पास थे वो खिडक्या। और वहाँ पे थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकड़ण्याचा उद्योगात होती। अब ये दिन कैसे थे, सर्दी के दिन थे और वो वही जो लेखक के रूम की खिड़की के पास क्या कर रही थी, एक औरत उसके बच्चे को टोपली में रखकर, टोपली यानी टोकरी में रखकर मछलियां पकड़ने का काम कर रही थी। उद्योग मतलब क्या, काम करना। तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते। उसका जो बच्चा था, जो टोपली में रखी थी ना उन्हें, वो बच्चा सर्दी की वजह से क्या हो रहा था, कुड़कुड़ा रहा था। पण आई तिकडे बघत ही होती, लेकिन उसकी माँ उसके तरफ देख भी नहीं रही थी, क्योंकि उसकी फिक्र किसकी थी, मछलियाँ पकड़ने की थी। वो अपने बच्चे को देख रही थी क्या, नहीं देख रही थी। मात्र मला मात्र रावले नाही। लेखकला क्या है, देख ही नहीं गया वो बच्चे के, और वो क्या करे, मी सुटकेस मधील पुलकित शाल काढली। अब यहाँ पे क्या, पुलकित मतलब क्या, पुलह देशपांडे व सुनीताबाई ने जो शाल दी उसे उन्होंने क्या नाम दिए, पुलकित शाल। लेखक अपने सुटकेस में से वो पुलकित शाल काढ ली, 5-50 के रुपये की नोटा काढल्या और वो बाई को हाक मारून दिल्या। वो बाई को क्या बुलाकर उसको दिया। खिडकीतून ते सर्व खाली दिल्या आणि म्हटले, वो खिड़की से जो करीब उनके रूम की खिड़की थी ना, उससे वो सब दिए और बोले, त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस। बच्चे को पहले क्या है, शाल में गुंडाळ, शाल में लपेट और फिर मासे पकड़ते बैठ, ऐसा वो कहते हैं। या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उभीपेक्षा अधिक होती। इस वाक़या से लेखक को पुलकित शाल मिलने से ज़्यादा खुशी क्या है, दूसरों को मदद करना, यानी परोपकार करना। दूसरों पे कभी भी क्या, उसको मदद करने से हमें ज़्यादा खुशी हासिल होती है। तो आगे पढ़ते हैं। कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा सम्मेलन गाजवत। कविवर्य म्हणजे यानी ये नारायण सुर्वे एक महान कवि हैं। वो बहुत सारे क्या है, सभा सम्मेलन मतलब प्रोग्राम्स में जाते थे। पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले। आगे जाकर वो साहित्य सम्मेलन यानी अदबी कॉन्फ्रेंस के वो क्या बने, सदर बने। परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरती असे। इस वजह से उनको बहुत सारे कार्यक्रमों में क्या होता था, प्रोग्राम्स में आना जाना लगा रहता था आणि प्रत्येक कार्यक्रमात सम्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही। तो हर एक प्रोग्राम में गए तो वहाँ उनको इज्जत अफजाई की जाती थी, साथ में शाल और श्रीफल दिया जाता था। श्रीफल का मतलब क्या है, नारियल।
एकदा ते मला म्हणाले, या शाली घेऊन घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. एक बार लेखक को कहते हैं कि ये शाल ले लेकर मैं क्या बन गया, शालीन बन गया. शालीन का मतलब मेरे में ज़्यादा नरमायत, अदब आ गया. त्यांच्या बोलण्यातील उपरोधिक खोच माझ्या नव्हे तर कोणाच्याही सहज लक्षात येणारी होती. उनकी ये तंज़ई बात मुझे नहीं, किसी भी शख्स के आसानी से समझ में आने वाली बात थी. शाल व शालीनता याचा संबंध काय? खरे तर खरी शालीनता शाली विनाच शोभते. शाल और शालीनता, शालीनता यानी नरमाई. तो ये देखिए लेखक यहाँ बताना चाहते हैं शाल और शालीन का क्या संबंध है. तो यहाँ पे लेखक का ख्याल से कि खरी खुरी शालीनता किससे ज़्यादा अच्छी लगती है, शाली विनाच अच्छी लगती है. आपको मालूम है ज़्यादा शाल मिलना मतलब इज्जत, और वो इज्जत ज़्यादा मिलने पर हमको क्या हो जाता, फख्र आ जाता. तो ये लेखक किससे संबंध जोड़ रहे हैं इसका, शाल का शालीनता से. ज़्यादा शाल मिलने से हमारी शालीनता जा सकती. इसलिए लेखक यहाँ क्या बताना चाहते हैं, शाली विनाच क्या होती है, शाली विनाच शालीनता शोभते, ऐसा यहाँ पे लेखक का कहना है. सूर्वे मुळातच शालीन. लेकिन सूर्वे ये जो कवि थे वो कैसे थे, मिजाज से पहले से वो कहते शालीन थे. शालीच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही, कधी क्षीणही झाली नाही. शाली इतना उनके पास उनको इज्जत दी गई तो भी उनकी कभी शालीनता में कमी आई क्या, कभी कम भी नहीं हुई, ना ही कमज़ोर पड़ी उनकी. क्षीण मतलब क्या, कमज़ोर पड़ना. बच्चों मैं आज इतना सबक पढ़ाई हूँ. बच्चों हम आज यहाँ से लेकर यहाँ तक ये पूरा पैराग्राफ पढ़े. इस पैराग्राफ में जितना भी हिस्सा मैं पढ़ाई हूँ उसे ध्यान से 2 मरतबा पढ़ो. ध्यान से बेटे, जहाँ पे समझ में नहीं आए 1 से 2 मरतबा पढ़ो. और मुझे आप फ़ोन करके व्हाट्सएप पे पूछ सकते इसमें से जो भी समझ में नहीं आया. और इसके ऊपर मैं क्या करी, कुछ चंद सवाल बनाई हूँ. उस सवाल के जवाब आप लिख कर मुझे व्हाट्सएप कर सकते हैं. इसके अलावा इसके आगे का जो हिस्सा है मैं अगले वीडियो में आपको पढ़ाऊँगी.